घेणार आहोत. आजच्या वेबिनारमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा रेकॉर्ड रेकॉर्ड कीपिंग काय राहतं? जसं की आपण बघतो की काही ऐतिहासिक नोंदी असतात, की जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा संग्राम, त्यांनी किती युद्ध लढले, कसे जिंकले, कोणत्या पद्धतीने त्यांची रणनीती होती. अशा त्यांनी त्या ऐतिहासिक नोंदी त्या तत्कालीन इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम, याच्या काही नोंदी तिथे ठेवलेल्या आहेत आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन आपण त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या स्वतःला आपल्या देशाप्रती विचार करत असतो किंवा आपल्या स्वतःला स्वतःच जडणघडण त्याच्या माध्यमातून करू शकत असतो. याला म्हणतात रेकॉर्ड किपिंग. हे प्रत्येक सेक्टरला लागू होतं. ऐतिहासिक सेक्टरला किंवा मेडिकल सेक्टरचं जरी बघितलं तरी पण ज्यावेळेस आपण पेशंट म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो आणि ऍडमिट असताना डॉक्टर दररोज आपल्याला येतात, चेक करतात आणि त्यांचा एक पॅड लावलेला असतो आणि त्या पॅडला ते मेन्शन करायचं, या तारखेला मी चेक केलं, त्यांचे संबंधित पेशंटचे हार्टबीट एवढे होते, त्याच्यानंतर त्यांचं शुगर लेवल एवढी होती आणि त्यांचं चेकिंग असतं दररोजचं, ते चेकिंग करत असतात, त्याची नोंद ठेवत असतात. म्हणजे कसं की त्या नोंदीनुसार ते आपल्याला औषधं बदलून देतात किंवा वाढवून देतात, जेणेकरून आपली रिकव्हरी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. या झाल्या मेडिकलच्या नोंदी. त्याच्यानंतर अशा पण काही नोंदी असतात की जसं काही ऍस्ट्रॉनॉट अवकाशात गेलेले आहेत, कोणत्या तारखेला गेले, काय सर्च केलं, कोणते फोटो काढलेत, कोणत्या अक्षांश रेखांशाला फोटो काढले, त्याची पोझिशन काय होती, पृथ्वीची पोझिशन, असे काही रेकॉर्ड असतात की ते रेकॉर्ड तिथे मेंटेन केले जातात. त्याच पद्धतीने आपल्याला फायनान्शियल रेकॉर्ड मेंटेन करायचे असतात. फायनान्शियल रेकॉर्ड मेंटेन का बरं? की ज्यावेळेस आपण ऑर्गनायझेशन रन करतो, मग ती ऑर्गनायझेशन प्रायव्हेट असू द्या, प्रोप्रायटरशिप असू द्या, पार्टनरशिप फर्म असू द्या, की एनजीओ असू द्या किंवा बचत गट असू द्या, एखादी संस्था असू द्या, बँक असू द्या किंवा कंपनी असू द्या, यांना सगळ्यांना फायनान्शियल रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजे काय? कारण की हा रेकॉर्ड हा त्या फायनान्स हा त्या ऑर्गनायझेशनचा, बिझनेसचा आत्मा मानला जातो आणि त्याचं योग्य पद्धतीने मॅनेजमेंट करणं हे आपलं एक कला असते. ही आपली एक कला असते. ही कशासाठी का ही का करायची? कारण की जो प्रोप्रायटरशिप मध्ये बिझनेस करतोय त्याला स्वतःचा फायनान्स रेकॉर्ड का मेंटेन करायचा आहे? तो म्हणेल की मी स्वतःच आहे. मी स्वतःच पैसा कमवतोय, मी स्वतःच खर्च करतो. पण तो रेकॉर्ड याच्याकरता मेंटेन करायचा की तो पैसा किती खर्च करतोय, कशावर करतोय आणि त्याला नफा किती होतोय, हे डिटरमाइन होण्यासाठी आपल्याला रेकॉर्ड करायचा असतो प्रोप्रायटरला. पार्टनरशिप फर्म मध्ये 2 पार्टनर असतात. त्यांना एकमेकांना आन्सरिंग करायचं असतं. कोणी किती काम केलं त्याच्यानुसार त्यांचं शेअरिंग असतं किंवा अग्रीमेंट नुसार कोणी किती इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यानुसार त्यांचं शेअरिंग राहतं आणि त्याच्यानुसार तो रेकॉर्ड मेंटेन करून त्याचं शेअरिंग, फायनान्सचा शेअरिंग केलं जातं. सेम कंपनीमध्ये मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू द्या, की पब्लिक लिमिटेड कंपनी असू द्या, की लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असू द्या. अशा कोणत्याही पॅटर्न मध्ये ज्यावेळेस फायनान्स येतो, त्या फायनान्सचं योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी नोंद होणं, योग्य वेळेला नोंद होणं हे अपेक्षित आहे. जेणेकरून, कारण की कंपनीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण कंपनीचा विचार करतो आणि मी जेवढे पार्टिसिपंट आता बघतोय इथे, तर त्यापैकी 90% पार्टिसिपंट मला फार्मर प्रोड्युसर कंपनीचे दिसतात. तर ह्या पार्टिसिपंट पैकी 90% पार्टिसिपंट पैकी जे पार्टिसिपंट फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आहेत ते म्हणजे त्यांच्याशी स्पेशली सांगायचं झालं तर ते कंपनीचे ओनर नाहीयेत. ते कंपनीचे ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांना कंपनीमध्ये कुठला व्यवहार केलेला आहे, काय व्यवहार केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, याचं आन्सरिंग त्यांना त्यांच्या शेअर होल्डरला करायचं आहे. त्याच्याकरता तो रेकॉर्ड कीपिंग आपल्याला ठेवायचा असतो. मग तो कोणता ठेवायचा, कसा ठेवायचा, रेकॉर्ड कीपिंग म्हणजे काय, असं सविस्तर याच्यामध्ये आपण बघणार आहे या स्लाइड्स मध्ये. त्याच्यामध्ये आता या मूळ मुद्द्याकडे जाताना मी सुरुवातीलाच काही केस स्टडी तुमच्या सोबत डिस्कस करतो. 1.5 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. लॉकडाऊन लागलं आणि 8 दिवसानंतर काही आमचं ऑफिसचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. वर्क फ्रॉम होम असताना मला एका क्लायंटचा कॉल आला की त्यांचे संबंधित कंपनी सेक्रेटरी काही कारणास्तव आमचं काम करून देणार नाहीये, तर तुम्ही करून देऊ शकता का? ते काम असं होतं की त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती. ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर होते 3, वडील आणि 2 मुलं. हां.
आता वडिलांचं त्या कोरोनामुळे निधन झालं अचानक. त्यामुळे जे उरलेले जे डायरेक्टर होते त्यापैकी एक डायरेक्टर वर्किंग मध्ये नव्हता, कुठल्याच वर्किंग मध्ये नव्हता, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नव्हता. तर त्या केसमध्ये दुसऱ्या डायरेक्टरला अडचण काय आली की बँकेने त्यांना काय सांगितलं की तुम्ही सही बँकेत ऑपरेशन करताना सहीचे अधिकार कोणाला ठेवायचे याचं एक पत्र द्या बुवा असं. तुम्हाला आम्ही डायरेक्ट सही, कारण की जे ज्यांचं निधन झालं होतं त्यांच्यावरच ते सहीचे अधिकार होते आणि ते अचानक गेल्यामुळे बँकेमध्ये व्यवहार करायचे कोणी असा कुठलाही ठराव बँकेला कंपनीकडनं सादर झाला नव्हता आणि त्यांचे रेकॉर्ड तिथल्या तिथं अडकून गेलेले होते. आता हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट असा होता की संबंधित जे दिवंगत संचालक होते, डायरेक्टर होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचं विल बनवलेलं नव्हतं. त्यांच्या जे प्रॉपर्टी होती ते कोणाच्या नावे जाईल, कोणाच्या नावे पुढचे अधिकार जातील, अशा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेला नव्हता. त्या केसमध्ये त्यांना अशी अडचण झाली की आता नंतरचे व्यवहार कोणी सांभाळायचे, कसे सांभाळायचे? त्याच्यानुसार त्यांचे 1.5 महिन्यापासून व्यवहार अडकलेले होते. त्यानुसार त्यांनी एक लॉफुली प्रोसिजर फॉलो केली आणि ती प्रोसिजर फॉलो करून आता उद्यापासून त्यांना व्यवहार चालू करायला अनुमती भेटली बँकेकडनं. तर एवढ्या पिरियड मध्ये त्यांचं कंपनीचं पूर्ण ऑपरेशन पैशांमुळे थांबलेलं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की संबंधित दिवंगत संचालकांनी काही डॉक्युमेंटेशन जर केलेलं असतं तर त्यावेळेस ते डॉक्युमेंटेशनचा आधार घेऊन आपण बँकेतल्या व्यवहारांबद्दल बदल घडवू शकलो असतो आणि ते बदल घडवून मग पुढे आपले व्यवहार कॅरी करू शकलो असतो. त्याच्यात त्यांचा इतक्या दिवसांचा प्रोडक्शनला लागणारा पैसा हा तिथं पडून होता, वाया गेला नसता. इतके दिवस त्यांचे वाया गेले त्या गोष्टीमध्ये. हे झालं पहिली केस स्टडी. दुसरी दुसरी केस स्टडी याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा डिस्कस केली आहे. कदाचित मी पुन्हा एकदा रिपीट करतो. की एका कंपनीची 89 साली हायकोर्टाने मुंबई आरओसी पुणे आरओसीने कंपनी स्ट्राईक ऑफ केली विदाऊट एनी इंटिमेशन. संबंधित डायरेक्टरांनी ती कंपनीचं एक्झिस्टन होतं 1975 सालापासून. 1989 ला ती कंपनी बंद केली. मग संबंधित डायरेक्टरांनी हायकोर्टात केस टाकली. हायकोर्टाने 2014 साली त्याचा डिसिजन दिला की कंपनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायची आणि एक 25% पेनल्टी भरून त्यांनी ती कंपनीचे रिटर्न भरायचे अशा पद्धतीने. आता आणि त्या गोष्टीसाठी हायकोर्टाने फक्त 1 महिन्याचा कालावधी दिला. त्या सरांना ते सर स्वतः माझ्याकडे आले. ते मला बोलले की सर असं आहे. आपल्याला 30 दिवसाच्या आत 30 दिवसाचा टाइम दिलाय कोर्टाने, पण आपल्याला पुढच्या 5च दिवसात सगळं काम करायचं आहे. मग त्यांना म्हटलं की सर 5 दिवसात रिपोर्ट रेडी होतील का? सर म्हणे होतील. मग त्यांनी मला एक रजिस्टर काढून दिले. त्या रजिस्टरवर त्यांचं कंपनी रजिस्ट्रेशन पासून ते 2014 पर्यंत कंपनीमध्ये काय काय बदल झाले, डायरेक्टर कोण होते, डायरेक्टर कधी रिझाईन झाले, डायरेक्टरांचा शेअर्स किती होतात, शेअर होल्डरचे एका शेअरचे दुसऱ्या शेअर होल्डरला कधी ट्रान्सफर झाले, कंपनीने लोन कधी घेतलं, कंपनीने ते लोन सॅटिस्फाईड कधी केलं, कंपनीने चार्ज कधी चढवला, लोन घेताना कोणती प्रॉपर्टी एंगेज केली होती, ती प्रॉपर्टी रिलीज कधी केली, त्याच्यानंतर कंपनीने कोणत्या कंपनी सोबत अग्रीमेंट केलं होतं का, ते अग्रीमेंट किती दिवसापर्यंत व्हॅलिड होतं, त्या अग्रीमेंटच्या कंडिशन काय काय होता, असा प्रत्येक बारीक रेकॉर्ड त्यांनी तिथं मेंटेन ठेवलेला होता. बरं, अग्रीमेंट वगैरे रिलेटेड मला ते अॅन्युअल रिटर्न भरताना मला त्याची इन्फॉर्मेशन गरज नव्हती. पण बाकीचं डायरेक्टर कोण होते, कधी बदलले, कोण अपॉइंट झालं, कोण रिझाईन झालं, त्यांचे शेअर्स किती होते, मेंबरचे शेअर्स कोणाला ट्रान्सफर झाले, किती प्रमाणात राहिले, असा प्रत्येक वर्षीचा रेकॉर्ड बनवण्यासाठी मला हार्डली 2 दिवस लागले. 89 पासून ते 2014 पर्यंत 25 वर्षाचा रेकॉर्ड मला हार्डली 2 दिवसात बनवता आला. त्या 2 दिवसात मी त्यांना अॅन्युअल रिटर्न बनवून दिले आणि पुढच्या 3 दिवसात आम्ही 25 वर्षांचा अॅन्युअल फायलिंग करून टाकलं. अशा पद्धतीने त्यांनी तो रेकॉर्ड मेंटेन केलेला होता. आपण आता पार्टिसिपंट मध्ये जर पाहिलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी, प्रायव्हेट कंपनी किंवा एल-एल-पी याच्यामध्ये डायरेक्टर आहोत आणि आपण दुसऱ्याला आन्सरेबल आहोत. त्यासाठी आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. या 2 केस स्टडी तुम्ही लक्षात राहू द्या. या 2 केस स्टडीचाच रेफरन्स आपल्याला पुढच्या काही याच्यामध्ये स्लाइड्स मध्ये बघायचा आहे. आजचा आराखडा आपला रेकॉर्ड ठेवणे म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, हा त्याच्यानंतर फायनान्शियल रेकॉर्ड, कोणते फायनान्शियल रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे,
त्याच्यानंतरून स्टॅट्युटरी रेकॉर्ड कुठले ठेवायचे, वैधानिक नोंदणी म्हणजे रजिस्टर कुठले कुठले मेंटेन ठेवायचे, त्या पद्धतीचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवायचा. बरं, हे रेकॉर्ड ठेवताना असा विचार नका करू की मी कंपनीचा आहे म्हणूनच मला रेकॉर्ड ठेवायचे. प्रोप्रायटरशिपला पण हाच रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे. पार्टनरशिप फर्मला पण हाच रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे. प्रायव्हेट लिमिटेड, LLP, पब्लिक लिमिटेड कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी, सेक्शन 8 कंपनी, एखादी बचत गट किंवा पतसंस्था, यांना सगळ्यांना हा रेकॉर्ड मेंटेन ठेवूनच आहे. त्या रेकॉर्डचा आपण त्यावेळेस डिस्कस करू थोडक्यात. हा, रेकॉर्ड ठेवणे म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय. तर लेखा मुख्य घटकांपैकी एक म्हणजे रेकॉर्ड ठेवणे किंवा बुक किपिंग करणे. लेखा म्हणजे काय, की आपली नोंद करून ठेवणे. एक मुख्य अकाउंटिंग मध्ये एक असं की रेकॉर्ड ठेवणे, बुक किपिंग करणे हा त्याचा मुख्य घटक पैकी एक येतो. रेकॉर्ड किपिंग म्हणजे काय, की एका अकाउंटिंग सिस्टीम मधील व्यवहार आणि कार्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया. रेकॉर्ड किपिंग जसं की आपले जे फायनान्शियल रेकॉर्ड असतात, याच्याकडनं पैसे घेतले, याच्याकडनं पैसे आले, याच्या सेल करून आले की उधार घेतले, का मग पैसे देताना हे आपण ते पैसे का बरं देतोय, खरेदी करायला पैसे देतोय की उधार म्हणून पैसे देतोय, अशा पद्धतीचा व्यवहार आपल्याला योग्य पद्धतीने तिथं नोंदवता आला पाहिजे. तर त्या नोंदवण्याच्या प्रक्रियेला आपण रेकॉर्ड किपिंग म्हणतो. म्हणजे रेकॉर्ड किपिंग आपण कम्प्युटर मध्ये करू शकतो. तुम्ही बाजारात काही बुक्स भेटतात, ते आता इथं काही पार्टिसिपंट असतील ते संस्थेवर असतील, तर त्यांना माहिती असेल की ते रेकॉर्ड किपिंग करताना मस्टर असतात, कॅशबुक असतात. अशा पद्धतीचे काही बाय हँड मॅन्युअली रेकॉर्ड किपिंगचे साधनं असतात. त्यामध्ये तुम्ही ते रेकॉर्ड किपिंग त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतरून लेखाची तत्वे अचूक आणि संपूर्ण रेकॉर्डवर अवलंबून असणारे रेकॉर्ड ठेवणे ही फाउंडेशन अकाउंटिंग असते. म्हणजे अकाउंट जे आपण जे रेकॉर्ड करतोय, जिथं नोंद करतोय, ते नोंद योग्य पद्धतीने आपल्याला त्या व्यवहारांमध्ये त्या नावाखाली आपल्याला नोंदवायची. जसं की आपण जे पैसे देतोय, तर ते एखादी आपल्या ऑर्गनायझेशन साठी वस्तू खरेदी करण्यासाठी देतोय का उधार करण्यासाठी देतोय, त्या पद्धतीची नोंद तिथं झाली पाहिजे. तरच ती योग्य ठिकाणी त्याचा रेकॉर्ड होतो आणि तेच फाउंडेशन राहतं. योग्य ठिकाणी रेकॉर्डिंग होणं त्यालाच फाउंडेशन बेस म्हणतो आपण. त्या बेसला योग्य ठिकाणी हवं. त्याच्यानंतर येतं रेकॉर्ड मॅनेजमेंट. रेकॉर्ड नोंद झाल्यानंतर आपल्याला रेकॉर्डचं मॅनेजमेंट पण करावं लागतं. रेकॉर्ड मॅनेजमेंट जिथं रेकॉर्ड आणि माहिती यांचं व्यवस्थापन म्हणून ओळखलं जातं. हे एक संघटनात्मक कार्य आहे, जे संस्थेच्या संपूर्ण आयुष्यात संस्थेच्या माहितीच्या व्यवस्थापनास तयार करावे लागतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी ऑर्गनायझेशन रजिस्टर करतोय किंवा ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, किंवा आपण आपली एखादी ऑर्गनायझेशन मोठी होते, ते ऑर्गनायझेशन मोठी होताना आपल्याला आपले जे पण काही रेकॉर्ड्स आहेत, ते रेकॉर्ड आपल्याला एक ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मेंटेन ठेवावे लागतात, त्या फॉर्मॅटमध्ये ठेवावे लागतात. रेकॉर्ड ठेवणे काय आणि त्याची आवश्यकता काय? म्हणजे एका ऑर्गनायझेशन मध्ये कोण, कधी, काय आणि कशासाठी काहीतरी घडले याबद्दलचे विश्वसनीय पुरावे, आपण एव्हिडेन्शियल एव्हिडन्स म्हणतो, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणतो, एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून आपल्याला ते माहिती प्रदान करणे हा हेतू त्याचा असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस फायनान्शियल रेकॉर्ड मेंटेन ठेवतो, त्यावेळेस आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आणि आपल्याला समोरून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं त्याची विचारणा केली जाते, की हा पैसा आला कुठून? कोणत्या माध्यमातून आला? त्याचं बिल घेतलंय का? त्याचं बिल त्या डेटचं आहे का? त्याच्यानंतर एखाद्याला पेमेंट केलं असेल तर त्याचं बिल तुमच्याकडे आहे का? पेमेंट का केलंय याची नोंद तुमच्याकडे आहे का? अशा प्रकारे रेकॉर्ड त्यांच्याकडनं आपल्याला मागवला जातो आणि तो रेकॉर्ड आपल्याकडे अपडेट ठेवून जर त्यांनी मागवला तर आपल्याला तो तिथं सादर करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये विशिष्ट रेकॉर्ड ठेवण्याची आवश्यकता असते. त्याच्यावर कायदा, नियमन किंवा व्यावसायिक सराव यांनी स्पष्टपणे परिभाषित केलेले असतात. ते काही प्रकरणं जसे काही आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला विशिष्ट कायद्याचा आधार घेऊन, जसं की कंपनी कायद्यानुसार तुम्हाला तिथे रेकॉर्ड मेंटेन ठेवावे लागतात. जसं की फिक्स असेट. फिक्स असेट जर आपण बघितलं तर कंपनी एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये जर आपण एखादी असेट घेतली, कॉम्प्युटर घेतला, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत कॉम्प्युटरला जो डिप्रिसिएशन येतो, घसारा येतो, त्याचा रेट वेगळा आहे आणि कंपनी ऍक्टच्या अंतर्गत असणारा घसारा रेट वेगळा आहे, डिप्रिसिएशन रेट. त्या दोघं रेटचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्याचा टायमिंग डिफरन्स काढून त्याची योग्य पद्धतीने नोंद करावी लागते. म्हणून आपल्याला त्याचं
कायद्याचा आधार घ्यावा लागतो. आता आजचा सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे हाच, की आपल्याला बुक कीपिंग करताना कोणत्या-कोणत्या अ, आर्थिक नोंदणी करायच्या आहे, अ, कोणते-कोणते बुक्स रेकॉर्ड मेंटेन करायचे आहे. याच्यात सर्वात महत्वाचा जर विषय जर तुम्ही बघितलं सुरुवातीला, तर मी 2 याच्यात ते रेकॉर्ड कीपिंग हे केलेलं आहे. एक म्हणजे फायनान्शियल, एक म्हणजे स्टॅट्युटरी. फायनान्शियल म्हणजे तिथं फक्त आर्थिक नोंदणी होती आणि स्टॅट्युटरी म्हणजे स्टॅट्युटरी रेकॉर्ड कीपिंगमध्ये कंपनीचा जो अदर दॅन आर्थिक व्यवहार आहे, जो ऑपरेशनल व्यवहार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन व्यवहार आहे, त्याबद्दलचा रेकॉर्ड कीपिंग आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्यामुळे ते रेकॉर्ड कीपिंग 2 क्लॉजमध्ये डिव्हाईड केलंय. एक म्हणजे फायनान्शियल क्लॉज, एक दुसरा स्टॅट्युटरी क्लॉज. पहिल्यांदा आपण बघू फायनान्शियल क्लॉज. पहिले म्हणजे रोज किर्द बुक. हं. ते चुकीने तिकडं दोनदाच बुक झालंय. तर रोज किर्द बुक. रोज किर्द बुक म्हणजे काय थोडक्यात सांगायचं कॅश बुक. आता जे लोकं इथं काही लोकं ट्रेन आहेत. माझ्याकडे 1-2 कंपनीचे ऑडिट आले ते त्यांनी स्वतःहूनच टॅलीमध्ये अकाउंटिंग करून आणलं होतं. किंवा काही लोकं पूर्णपणे नवीन असतात. त्यांना अकाउंटिंग सॉफ्टवेअर घेणं सुरुवातीला सुरुवातीला अफोर्डेबल वाटत नाही. किंवा काही केसमध्ये त्यांना अकाउंटिंग कोणत्या चार्टर्ड अकाउंटंट किंवा दुसऱ्या अकाउंटंटला देणंही परवडत नाही. कारण की तेवढा फंड कंपनीमध्ये नसतो. त्यांची प्रोफेशनल फी किंवा हे. पण त्याची नोंद कुठेतरी होणं गरजेचं असतं. ते महत्वाचं असतं, आवश्यक असतं. तर रोज किर्द बुक ही गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, की काही जण संस्थेवर अकाउंटंट म्हणून असतील किंवा क्लार्क म्हणून असतील किंवा शाळेमध्ये कोणी क्लार्क असतील. तर ही किर्द बुक मेंटेन केली जाते, रोज किर्द बुक. रोज किर्द बुक म्हणजे एक प्रकारे आपल्या समोर एक रजिस्टर समोर ठेवा. रजिस्टरचा जो आपल्या डोळ्यासमोर रजिस्टरची आपली जी डावी बाजू आहे, ती डावी बाजू ही त्या रजिस्टरची डावी बाजू अ, आपली डावी बाजू ही त्या कंपनीचा इन्कम सेक्शन झाला. तिथं कंपनीचं येणं दिसतं. म्हणजे कोणती रक्कम आली, किती प्रमाणात आली, कोणत्या अकाउंटमधनं आली. म्हणजे कंपनीने माल सेल केला, की कंपनीकडं मागची उधारी वसूल झाली, की कंपनीने कोणाकडनं उधार रक्कम घेतली. अशा पद्धतीचं जे इन्कम आहे, ते त्या तुमच्या डाव्या साइडला तुम्हाला त्याची नोंद करावी लागते आणि त्याच वहीच्या दुसऱ्या साइडला तिथं एक्सपेन्सेस बुक करावा लागतो, की त्या दिवशी कंपनीने कोणते-कोणते एक्सपेन्सेस केले. फॉर एक्झाम्पल आजची तारीख आहे उद्याची तारीख आहे 1 जून 2021. 1 जून 2021 आपल्या समोर एक वही ओपन केली. समजा आपल्या समोर एक वही ओपन आहे. तर त्याच्या डाव्या साइडला 1 जूनला आपण दुकान ओपन केलं आणि आपल्याकडं हातात होते 1,50,000 ₹50,000. ₹50,000 आपल्याकडं कॅश हातात होते. ₹50,000 बँकेत होते. बरोबर? मग आपण त्या डाव्या साइडला त्याची नोंद केली, की हातातली शिल्लक ₹50,000 त्या दिवसाची. त्याच्यानंतर आपण काही माल भरलेला होता. त्या मालाची विक्री केली. त्या विक्रीमधनं आपल्याला त्या दिवशी ₹15,000 आले. त्या विक्रीतनं आपल्याला त्या दिवशी ₹15,000 आले. बरोबर? म्हणजे त्या दिवशी आपल्या हातात सुरुवातीला 50,000 कॅश होती. नंतर ₹15,000 आली. ड्युरिंग द डे मध्ये पूर्ण एका दिवसामध्ये आपण काही माल पर्चेसही केला. काही माल पर्चेसही केला. तो माल पर्चेस करताना आपण तिथं 25,000 चं पेमेंटही केलं. म्हणजे आपण त्या असलेल्या 50,000 मधनं 25,000 चं पेमेंटही केलं. त्याची नोंद तुमच्या एक्सपेन्स साइडला होईल, की आपण काही माल खरेदी केला. बरोबर? त्याच्यानंतर त्या दिवशी समजा मी ॲज अन ऑडिटर म्हणून तुमच्याकडे आलो, व्हिजिटला आलो, की मला ऑडिट करायचंय कंपनीचं, मी आलो. त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी चहा मागवला, तिथं तुम्ही खर्च केला. त्यासाठी तुम्ही सगळ्यांसाठी 5ही डायरेक्टर आणि माझ्या सकट असा नाश्ता मागवला, तिथं तुम्ही बुक केला. आपण सोबत लंच केलं, तिथं तुम्ही बुक केला. तुम्ही काही कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले, पेट्रोल भरलं, तिथं तुम्ही तो बुक केला. त्याच्यानंतरून अ, हे हे सगळे जे खर्च आहे हे तुम्हाला खर्चाच्या साइडला बुक करायचे. कारण की त्या दिवशी कंपनीसाठी तुम्ही एवढा-एवढा खर्च केलेला आहे. त्यानुसार त्याच्यानंतरून तुम्ही हे खर्च करताना तुम्ही जे 50,000 किंवा विक्री करताना जे ₹15,000 आले ना, ती रक्कम न वापरता संबंधित एक्स-वाय-झेड डायरेक्टरने, ए डायरेक्टर किंवा एक्स-वाय-झेड डायरेक्टरने ते खर्च स्वतःच्या खिशातनं केले. जसा की चहाचा खर्च होता ₹50 तो त्यांनी टाकला. एक्स-वाय-झेड डायरेक्टरकडनं ₹50 घेतले, त्यातनं चहा आला. नाश्ता आणला, त्याला ₹350 गेले. एक्स-वाय-झेड.
एक XYZ डायरेक्टर कडनं आपण 350 रुपये घेतले आणि तो नाश्ता आणला. त्याच्यानंतरून लंचला गेलो. लंचला त्यांनी खर्च केला. तो तिथं त्यांनी टाकला. म्हणजे काय, की कंपनीने थोडक्यात काय XYZ डायरेक्टरकडनं तो खर्च करण्यासाठी रक्कम उधार घेतली. याची नोंद कंपनीच्या अकाउंटिंगला होईल, ऑडिट रिपोर्टला होईल आणि पुढे जाऊन त्या संबंधित डायरेक्टरचा क्लेम राहील, की मी कंपनीला एवढी रक्कम दिली आहे आणि एवढीच रक्कम मला परत पाहिजे. याचा रेकॉर्ड दोघं साइडला होईल. त्या स्वतःच्या संचालकाच्या बुकमध्ये पण होईल आणि कंपनीच्या रेकॉर्डला होईल, की XYZ डायरेक्टरकडनं कंपनीने फक्त 1,500 ते ₹2,000 उधार घेतले आणि त्याच्यानुसार मग त्यांना पेमेंट करायचं आहे. म्हणजे ते अतिरिक्त अमाउंट मागू शकणार नाही आणि त्याच्यात चुकीचा व्यवहार होणार नाही, वाद होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला तो रेकॉर्ड दररोजच्या दररोज मेंटेन करायचा आहे. हे फक्त मग तुम्ही त्या रोजकिर्दीमध्ये काय-काय हे करू शकता, तर मागची शिल्लक, त्याच्यानंतर त्या दिवशीचा इन्कम, सेल किती केला, कोणाकडनं रक्कम घेतली, किती प्रमाणात घेतली, कशासाठी घेतली, त्याच्यानुसार त्यासाठी खर्च झालेला आहे का? किंवा अ, विक्री किती झालेली आहे. अशा पद्धतीने त्या दिवसाचं अकाउंट तुम्हाला त्या दिवशी रेकॉर्ड करून तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुरुवात करताना तुम्हाला त्या दिवशीची शिल्लक कॅरी फॉरवर्ड करायची. अशा पद्धतीने तुम्हाला ते रोज किर्द बुक म्हणजे दररोज किर्द तुम्हाला ती मेंटेन करायची. फॉर एक्झाम्पल एखाद्याने ऑनलाईन पेमेंट केलं. ऑनलाईन पेमेंट डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला आलं. ते कशाच्या स्वरूपात आलं? सेलच्या स्वरूपात आलं. मग तुम्ही इन्कम मध्ये जाऊन बँकेचं नाव लिहिणार. ऑनलाईन पद्धतीने ₹10,000 विक्री, ₹10,000 विक्री झाली आणि त्यांचं पेमेंट आलं, तिथं बुक झालं. आता तेच एखाद्या कंपनीला तुम्ही पर्चेस करताना 5,000 ॲडव्हान्स पेमेंट टाकलं. बँकेतनं टाकलं, आर-टी-जी-एस केलं. लगेच खर्चाच्या साइडला तुम्ही बँकेचं नाव लिहून खाली तुम्ही नोंद करू शकता, की बँकेतनं ₹5,000 संबंधित कंपनीला अदा करण्यात आले ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट माल घेण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला त्या किर्द बुकवर नोंद करायची आहे. जेणेकरून लेखापरीक्षण करताना किंवा ऑडिट करताना आपल्याला तो व्यवहार कुठं झालाय, कशासाठी झालाय, कोणत्या तारखेला झालाय, याची नोंद आपल्याला योग्य वेळी करता येईल. रोज किर्द बुक ही सुरुवात झाली, फर्स्ट स्टेज झाली. त्याच्यानंतर येतं लेजर बुक, खाते निहाय बुक. म्हणजे कसं, की मी तुम्हाला सांगितलं, की लेजर बुकमध्ये तुम्हाला अ, रोज किर्द बुकमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे एक्सपेन्सेस सांगितले. त्या एक्सपेन्सेस पैकी किंवा काही खाते सांगितले, की जसं पर्चेस एक खातं होतं. म्हणजे खरेदी होती. त्याच्यानंतरून विक्रीचं एक होतं. त्याच्यानंतरून तुमचं एक ऑफिस एक्सपेन्सेस होतं. प्रिंटिंग स्टेशनरी होतं. सॅलरीचं खातं होतं. असे वेगवेगळे खाते निहाय तिथे आपल्याला वेगवेगळं बुक मेंटेन करावं लागतं. मग आता आपल्या डोळ्यासमोर एक बुक वही ठेवा, रजिस्टर. त्या वहीचं एक पान त्या खात्यासाठी अलॉट करायचं. 1 ते 2 पानं त्या खात्यासाठी अलॉट करायची. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही माझे क्लायंट आहे. बरोबर? तुम्ही BDC कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या नावाने वर्षभरात काही ना काही पेमेंट करणार. कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही ना काही कंप्लायन्सेस करताना तुम्ही ते पेमेंट करणार. तर BDC कॉर्पोरेट सर्व्हिसेसचं तुमच्या लेजर बुकमध्ये एक खातं राहील. बरोबर? त्या खात्याला तुम्ही BDC कॉर्पोरेट सर्व्हिसेसला वर्षभरात तुम्ही किती वेळेस पेमेंट केलं, कोणत्या-कोणत्या तारखेला पेमेंट केलं, कॅशमध्ये केलं, की चेकमध्ये केलं, की आर मध्ये केलं. अशी डेट वाईज तिथं एंट्री त्या एकाच पेजवर तुम्हाला भेटेल. आणि किर्द बुकमध्ये पण त्याची नोंद करायची एक्सपेन्सेस साइडला, की या तारखेला BDC कॉर्पोरेट सर्व्हिसेसला 10,000चं पेमेंट झालं ऑडिटच्या अगेन्स्ट. या तारखेला BDC कॉर्पोरेट सर्व्हिसेसला 5,000चं पेमेंट झालं. 2 डायरेक्टर कमी जास्त करायचे होते. XYZ या तारखेला BDC कॉर्पोरेटला विवेक तांबोळी सरांना कॅशमध्ये पेमेंट केलं 2,000चं. का बरं? तर मेंबर वाढवायचे होते. त्या XYZ तारखेला अजून 2,000चं पेमेंट झालं. का बरं? तर ॲड्रेस चेंज करायचा होता. अशा पद्धतीने ते किर्द बुकवर वेगवेगळ्या तारखांना येईल. पण लेजर बुकवर एकाच पेजवर येईल. कारण की त्या तारखांचं रेकॉर्डिंग तुम्हाला लेजर बुकवर घ्यायचं आहे. किर्द बुकवरनं त्या खात्यांवर, त्या लेजरच्या खात्यांवर तुम्हाला त्या तारखांना त्याची नोंद करायची. अशा पद्धतीने तिथं लेजर बुकचं कीपिंग केलं जातं. लेजर बुक तुम्हाला मेंटेन करावं लागतं. कंपनी कोणती पण ऑर्गनायझेशन चालू केल्यानंतर तुम्हाला किर्द आणि लेजर बुक तुम्हाला मेंटेन करायचे आहे. खरेदी रजिस्टर आणि विक्री रजिस्टर. हे लेजर बुकमध्ये जर सेपरेट लेजर बुकमध्ये मेंटेन झालं तरी सुद्धा आपल्याला खरेदी आणि विक्री रजिस्टर आपल्याला मेंटेन करायचंय. याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपल्याकडं कोणता माल कोणत्या वेळेस भरला गेला, कोणत्या क्वांटिटीमध्ये भरला गेला आणि किती रकमेत भरला गेला. अशा पद्धतीने खरेदी करताना खरेदी आणि ते प्रॉडक्ट वाईज
डिवाइड करायचंय. त्यानंतर विक्री करताना विक्री रजिस्टर हे पण तुम्हाला प्रोडक्ट वाईज हे मेंटेन करायचंय. आता हे मेंटेन करताना मार्केटमध्ये काही उपलब्ध असतात किंवा नसतात. पण किंवा टॅली सॉफ्टवेअर घेतलं तर हे ऑटोमॅटिक मेंटेन केलं जातं. काही सॉफ्टवेअर असतात की त्याच्यामध्ये अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतात की ते सॉफ्टवेअर मेंटेन केलं जातं किंवा आपण साध्या रजिस्टरवर पण मेंटेन करू शकतो नॉर्मल, किंवा संबंधित डायरेक्टर किंवा तिथला जो ऑथराइज पर्सन आहे तो पर्सन जर त्याला कॉम्प्युटर सिस्टीम हँडल करता येत असेल तर त्या एक्सेल शीट मध्ये सुद्धा ते मेंटेन करू शकतो. अशा पद्धतीने खरेदी आणि विक्री चं रजिस्टर तुम्ही मेंटेन करू शकता. त्यानंतर स्टॉक रजिस्टर. स्टॉक रजिस्टर म्हणजे का? आता आपण शेतकरी उत्पादक कंपनीपेक्षा आपण असं समजा की आपण एक ऑर्गनायझेशन ट्रेडिंग करते. एखाद्या मालाचं, शेती मालाचं ट्रेडिंग करते. औषधं, रासायनिक खतं, बी बियाण्यांचं ट्रेडिंग करते. तर स्टॉक रजिस्टरवरनं आपल्याला समजेल, आता आपला नुकताच हंगाम चालू होतोय. बरोबर? पेरणीचा हंगाम चालू होतोय. पाऊस पडला की आपल्याला पेरणी करावं लागेल. मग सुरुवातीला आपल्याला कशाचा भरणा करायचा आहे? बी बियाणांचा भरणा करावा लागणार आहे. मग त्याचा स्टॉक किती आहे? मागच्या महिन्याचा त्याचा स्टॉक किती आहे? मग आपल्याला कितीचा कोणतं बी बियाणं आहे पर्चेस करावं लागणार आहे. त्याचा स्टॉक आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे. प्लस आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कोणत्या पिकाचं हंगाम चालू, कोणतं पीक घेतलं जाणार आहे, कोणतं जास्तीत जास्त पीक घेतलं जाणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला स्टॉक करावा लागणार आहे. थोडंसं पुढे जाऊन आपल्याला रासायनिक खतांची गरज भासेल, औषधांची गरज भासेल, ऑर्गॅनिक खतांची गरज भासेल आणि अशा त्याच्यानंतर मग आपल्याला पीक आल्यानंतर पीक स्टोअर करायला काही ना काही जे पोतं आहे, गहू आहे, त्याच्यानंतर त्याला लागणारे दोरे आहे, अशा काही जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा पण आपल्याला स्टॉक करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ते स्टॉकचं जजमेंट देण्यासाठी आपल्याला आपल्या प्रॉडक्टचं स्टॉक रजिस्टर आपल्याला मेंटेन करायचं आहे, की आपण आपल्याकडे अवेलेबल असणारा स्टॉक, मग खरेदी करायचा स्टॉक, मग किती विकला जाणार आहे, मग उरलेला स्टॉक आपल्याला स्टॉक रजिस्टरवर आपल्याला प्रॉडक्ट वाईज वेगवेगळा मेंटेन करायचा आहे. हे पण तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये, कॉम्प्युटर सिस्टम मध्ये, अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर घेतलं तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये किंवा तुम्ही साध्या रजिस्टरवर पण मेंटेन करू शकता. आम्ही एवढ्यामध्ये पाहिलं की आमच्या ऑर्गनायझेशन कडनं के वाघ सारख्या कॉलेजला, इन्स्टिट्यूटला मागच्या वर्षी मागच्या 1.5 वर्षात आम्ही त्यांना त्यांच्या सगळ्या अकाउंटिंग सिस्टीम टॅलीमध्ये इन्स्टॉल करून दिल्या. प्लस हे पूर्ण टॅलीचं इन्स्टॉलेशन आम्ही त्यांना मराठीमध्ये करून दिलं. मराठीमध्ये त्यांना एंट्री मारता येतील, मराठीमध्ये त्यांचे रिपोर्ट जनरेट होतील. अशा पद्धतीने आम्ही त्यांना ती सिस्टीम लावून दिली. तर एकदा लॉकडाऊन उठलं की आमच्या सरांशी बोलून आम्ही त्या पद्धतीने पण आपण तसा प्रयत्न आपण करणार आहोत तुमच्यासाठी. कारण की टॅली सॉफ्टवेअर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की टॅलीचं सॉफ्टवेअरच 40,000 ते 45,000च्या पुढे भेटतं. लायसन्स सॉफ्टवेअर. त्यामुळे आपल्याला सुरुवात तिथून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण सुरुवातीला बाय हँड मॅन्युअल पद्धतीने आपण त्याच्या नोंदणी ठेवू आणि पुढे जाऊन आपण ते सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्जनचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर 6वा रजिस्टर आहे फिक्स असेट रजिस्टर. फिक्स असेट रजिस्टर म्हणजे काय? की कंपनी, एक संस्था, एक स्वायत्त संस्था जी त्याच्या व्यक्तींपासून, त्यांच्या डायरेक्टर पासून, मेंबर पासून पूर्णपणे वेगळी आहे. एक आर्टिफिशियल ज्युडिशियल बॉडी. समजा माझी कंपनी ती माझ्यापासून पूर्णपणे वेगळी. पीडीसी कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही पूर्णपणे तिचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, तिचा पॅन नंबर असतं, तिचा तिचा स्वतःचा रेकॉर्ड असतो, तिचं स्वतःचं आर्टिफिशियल ज्युडिशियल एक्झिस्टन्स असतं. मी फक्त तिचा एक ऑथराइज पर्सन असतो, ऑथराइज सायनर असतो. मग त्या कंपनीमध्ये तिच्या नावाचे, तिच्या स्वतःच्या मालकीचे असेट कुठले? कंपनीने जर कॉम्प्युटर खरेदी केला, कंपनीच्या फंड मध्ये गेला तर ती तिची असेट झाली. तर ती असेट रजिस्टर आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं, की कंपनीने कॉम्प्युटर कधी खरेदी केला, त्याच्यानंतर प्रिंटर कधी खरेदी केला, कोणत्या तारखेला खरेदी केला, किती रकमेचा खरेदी केला. त्याच्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिकल फिटिंग करताना ते इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट किती रुपयाचे लावले, कोणत्या तारखेचे लावले, ते बिल आपल्याला रेकॉर्डला ठेवावं लागतं आणि त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला फिक्स असेट रजिस्टर मध्ये ठेवावं लागतं. त्यानंतर आपल्या कंपनीने फॅन घेतला किंवा अजून दुसरा एक कॉम्प्युटर घेतला. पुढे जाऊन 2-3 दिवसापासून मी 2-3 कंपन्यांचं ऐकलं माझ्याकडे की त्यांनी गाड्या घेतल्या, कमर्शियल व्हेइकल घेतले स्टोरेज याच्यासाठी. तर त्या कोणत्या गाड्या घेतल्या, तर त्या रिलेटेड कोणत्या गाड्या घेतल्या, तर त्या
कोणत्या गाड्या घेतल्या तर त्या गाड्या कोणत्या कोणत्या कंपनीच्या घेतल्या, किती रुपयाला घेतल्या, त्याच्यासाठी लोन घेतलं का, अशा पद्धतीने ते फिक्स असेट रजिस्टर मध्ये आपल्याला तारखेनुसार, बिलाच्या तारखेनुसार आपल्याला नोंद ठेवावी लागते. तारखेनुसार का मी म्हटलं, की ज्यावेळेस आपण त्या फिक्स असेटचं डिप्रिसिएशनची नोंद करतोय, घसाराची नोंद करतोय आपण, आपल्याला घसारा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यावेळेस कंपनी कायद्याअंतर्गत त्या फिक्स असेटचा घसारा कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला त्याची बिलाची जी दिनांक आहे, तो कोणत्या तारखेचं बिल आहे, त्याच्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. नंबर ऑफ डेज म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये ज्यावेळेस आपण ती घेतल्यानंतर मागच्या आर्थिक वर्षात आपण तिचा किती दिवस युटिलायझेशन केलंय, त्या दिवसांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्याच्यानुसार तो घसाराची रक्कम किंवा पर्सेंटेज निघते आणि ती पर्सेंटेज आपल्याला त्या रकमेवर लावून डिप्रिसिएशन म्हणजेच घसारा आपल्याला नोंदवावा लागतो. म्हणून फिक्स असेटचा रजिस्टर आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. त्याच्यानंतर खर्चाची पावती फाईल. खर्चाची पावती फाईल म्हणजे काय? आता मी पहिल्याच उदाहरणात मी तुम्हाला काय बोललो होतो, की मी आलो तुमच्याकडे ऑडिटला. तुम्ही मला चहा पाजला, नाश्ता करवला, जेवण केलं. त्याच्यानंतर आपण तुमच्या साइट व्हिजिटला गेलो. तिथे तुम्ही पेट्रोल खर्च केला. अशा प्रत्येक खर्चाचं बिल तुमच्याकडे असलं पाहिजे. किंवा पुढे जाऊन एखाद्या कंपनीचं ट्रेनिंग आहे. समजा पुढे जाऊन आपले समारंभ ट्रेनिंग वगैरे फिजिकली चालू झाले, तर तुम्हाला पुण्याला आलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग घ्यायला तुम्ही गेले. 2 डायरेक्टर तुम्ही हे केले, पाठवले. मग त्या डायरेक्टरांचा ट्रेनिंगला जाण्याचा ट्रेनिंगचा रजिस्ट्रेशनचा खर्च, त्याचं बिल तुम्हाला येऊन जाईल. ट्रेनिंगला जाताना त्यांनी नाशिकवरनं पुण्याला जाताना त्यांनी बसचा वापर केला. म्हणजे बसचं तिकीट म्हणजे तो तिकीट तुम्हाला खर्चाची पावती म्हणून तुम्हाला फाईलला जोडावं लागेल. जाताना तुम्ही कुठेतरी नाश्ता किंवा जेवण केलं असेल, तिथून बिल घेऊन तुम्हाला ते हे करा. कारण की काय की तुम्ही कंपनीसाठी करताय. मग कंपनीने तुम्हाला काही ॲडव्हान्स रक्कम दिली असेल, तर त्याची नोंद होणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही स्वतःची रक्कम खर्च करत असणार, तर कंपनीकडनं ते ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते क्लेम करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते वेळोवेळी जे खर्च आहे, त्या खर्चांची पावती तुम्हाला रेकॉर्डला ठेवायची आहे आणि ही पावती ऑडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला हे खर्चांची नोंद करून घ्यायची आहे. आता ही पावती फाईल का मेंटेन करायची? तर तुम्हालाही माहिती आहे गव्हर्नमेंट रेकॉर्ड मेंटेन कायद्यानुसार आपल्या भारतात प्रत्येक गव्हर्नमेंट रेकॉर्ड किंवा आपला जो ऑर्गनायझेशनचा जो कागदोपत्री व्यवहार आहे, तो रेकॉर्ड आपल्याला अ, त्या दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो. कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटमध्ये. एक तर कॉम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवा किंवा मग तुम्हाला फाईलमध्ये तुम्हाला रेकॉर्ड जतन करून ठेवावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला तो रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे. त्या रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी आपल्याला ती पावतीची फाईल दरवर्षीची आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. त्याच्यानंतरून येतं बँकेतील व्यवहारांबाबत नोंद रजिस्टर. मी तर सुरुवातीलाच बोललो, की बँकेतले व्यवहार हे बँकेत होत असतात. आपण आर-टी-जी-एस चेक भरून दिला, संबंधित व्यक्तीने जाऊन आर-टी-जी-एस करून घेतलं किंवा बँकेत आपल्याला समोरच्या पार्टीने फोन केला आणि संबंधित एक स्पेसिफाईड ठरलेली रक्कम त्यांनी पाठवून दिली. पण ती आपल्याला नोंदमध्ये येत नाही. मग 1 वर्षभर झाल्यानंतर ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करायला घेतो, अकाउंटिंग करायला घेतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही, की 40,000 आले कुठून? कोणाकडनं आले? मग ह्या कंपनीने का पाठवले? बऱ्याच वेळा त्या बँकेच्या नॅरेशनमध्ये येत पण नाही, की ती रक्कम कोणाकडनं आली आणि कशा संदर्भात आलेली. त्यांनी जरी टाकलेलं असेल. स्टेट बँकेच्या अकाउंटवर तर अजिबात येत नाही. म्हणजे ते कशासाठी खर्च आले किंवा कशासाठी आले, हे याची नोंद आपल्याला नसते. म्हणून बँकेतल्या व्यवहारांबद्दल नोंदचं एक सेपरेट रजिस्टर मेंटेन केलं तरी पण चालतं किंवा रोज कीर्त बुकमध्ये आपण त्याची नोंद ठेवू शकतो आणि त्या दिवशी आलेली रक्कम कशासाठी आली त्याची नॅरेशनमध्ये देऊ शकतो किंवा कशासाठी पेमेंट केलंय आपण ते पण तिथं मेन्शन करू शकतो. मग ते बँक चेकद्वारे केलंय की ऑनलाईन केलंय की विथड्रॉवल स्लिपद्वारे त्यांना विथड्रॉ करून दिलेलं आहे. त्या पद्धतीचा आपण रेकॉर्ड तिथं मेंटेन करावा लागतो. हा झाला पूर्ण फायनान्शियल रेकॉर्ड कीपिंग. याच्याशिवाय कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला अजून जास्त कुठले रेकॉर्ड मेंटेन करण्याची गरज पडली, तर ते करू शकतात. रेकॉर्ड मेंटेन करताना किती मेंटेन करायचे, कसे मेंटेन करायचे असं कुठलंच बंधन नाहीये. नियम एकच सांगतो, तुम्ही जे करताय ते कुठेतरी लिहून ठेवा. जिथं करतायत तिथं दिनांकनिशी लिहून ठेवा आणि कशासाठी करतायत ते सुद्धा लिहून ठेवा. म्हणजे कसं, कोणत्या दिवशी करतायत, कशासाठी करतायत आणि कितीचा करतायत. अशा पद्धतीचा प्रत्येक रेकॉर्ड हा तुमचा कुठं ना कुठं नोंद झाला पाहिजे. तो कारण की जर तुम्ही स्वतःची रक्कम गुंतवत असणार, तर ती रक्कम काढण्यासाठी तुमच्याकडे एक एव्हिडेन्शियल प्रूफ पाहिजे किंवा तुम्ही जर कंपनीची रक्कम खर्च करत असणार, तर
ऍज अ शेअर होल्डर, समजा एखाद्या कंपनीचा शेअर होल्डर आहे, तर मला तो राईट आहे की कंपनीसाठी तुम्ही काय खर्च केले याचं एक्सप्लेनेशन देण्याची जबाबदारी त्या संबंधित डायरेक्टरची असते, संबंधित ऑथराइज पर्सनची असते. तर ते आन्सर तयार ठेवण्यासाठी, त्या आन्सरिंगसाठी आपल्याला तो रेकॉर्ड मेंटेन ठेवावा लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ते रोजकीर्द, तिथं दररोजचे व्यवहार, लेजर बुक, खातेनिहाय बुक, म्हणजे दिवसाला त्या त्या खात्यामध्ये काय काय व्यवहार झाले ते एका बुकवर आपल्याला येऊन जातं. खरेदी रजिस्टर, विक्रीचं रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, फिक्स असेट रजिस्टर, खर्चाची पावती फाईल आणि बँकेतील व्यवहारांबाबत नोंद रजिस्टर. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर आपल्याला इथे मेंटेन करायचे असतात. आता पुढचं येतं स्टॅट्युटरी रजिस्टर. स्टॅट्युटरी रजिस्टर म्हणजे हे वैधानिक रेकॉर्ड किपिंग. वैधानिक रेकॉर्ड किपिंग म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण एक कंपनी रन करतोय किंवा एक संस्था रन करतोय, त्या संस्थेमध्ये कोण कोण असतात? एक म्हणजे संचालक असतात, दुसरे प्रमोटर असतात, प्रमोशन करून सभासद येतात. या प्रत्येकाला आन्सरिंग साठी संचालक रिस्पॉन्सिबल असतो. संचालक रिस्पॉन्सिबल असतो. मग या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? म्हणजे असं संचालक रिस्पॉन्सिबल म्हणजे कोणताही शेअर होल्डर उठला आणि दररोज येऊन दररोज आला आणि विचारायला लागला की कंपनीमध्ये काय चाललंय, तर प्रत्येक दिवशी ते रिस्पॉन्सिबल नसतात. फक्त मीटिंग पुरते रिस्पॉन्सिबल राहतात. त्यातही काही लिमिटेशन्स आहे. म्हणजे असं नाही की कोणताही शेअर होल्डर उठला आणि दररोज आला आणि मग कितीचा व्यवहार झाला आणि कसा व्यवहार झाला याला संचालक मंडळ बांधलेलं नसतं. फक्त मीटिंग पुरतच की मीटिंग मध्ये तुम्ही कोणते खर्च केले, या मीटिंगला एवढा खर्च का झाला, अशा पद्धतीने तुम्ही नॉर्मल क्वेश्चनिंग आणि आन्सरिंग करू शकता. तर हा रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी मी जे तुम्हाला सेकंड उदाहरण दिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे रेकॉर्ड मेंटेन ठेवलेले होते. त्याच्यात हे सगळे रजिस्टर त्यांनी अपडेट ठेवलेले होते. तर हे रजिस्टर कुठले, तर सर्वात पहिल्यांदा मिनिट्स बुक किंवा प्रोसिडिंग बुक म्हणतो. प्रोसिडिंग बुक म्हणजे काय, की आपण एखादी मीटिंग घेतोय, ही जनरल मीटिंग म्हणजे सगळे शेअर होल्डर पण त्याच्यामध्ये असतात. बोर्ड मीटिंग म्हणजे फक्त बोर्ड मेंबर असतात, संचालक मंडळ, आणि किंवा कंपनीने काही कमिटी रजिस्टर केल्या असतील, कमिटी मेंटेन केल्या असतील, तर त्या कमिटीच्या मीटिंग मध्ये जे ठराव पास होत आहे त्याची नोंद ठेवण्यासाठी, की ते ठराव किती लोकांनी पास केले, तो ठराव काय होता, त्या ठरावामध्ये मान्यता किती जणांची होती, तो ठराव किती जणांना अमान्य होता, अशा पद्धतीने तो त्या मीटिंगचा अजेंडा किंवा त्या मीटिंगचं प्रोसिडिंग बुक आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. मग त्या प्रोसिडिंग बुक मध्ये काय काय असतं, तर सर्वात पहिल्यांदा मीटिंगचा अजेंडा असतो. त्याच्यानंतर मीटिंगचा अटेंडन्स असतो. मीटिंगचा अटेंडन्स झाल्यानंतर तुम्ही एक एक ठराव संबंधित बोर्ड मेंबर किंवा मीटिंग मध्ये तुम्ही डिस्कस करता आणि त्या ठरावाला मान्यता आहे की नाही आहे हे त्यांच्या सहीनिशी तिथं आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं, अपडेट ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये मिनिट्स बुक आणि प्रोसिडिंग बुक असतं. दुसरं असतं नोटीस बुक. नोटीस बुक म्हणजे काय, की मीटिंग बाबत कोणत्याही प्रकारची जी नोटीस आपल्याला द्यायची राहते, ती किती दिवस आधी द्यायची, तसेच नोटीस कोणाला भेटली याची सविस्तर नोंद एक एव्हिडन्स म्हणून आपल्याला कंपनीच्या रेकॉर्डला ठेवायचा असतो. नोटीस बुक म्हणजे काय, ही जनरल मीटिंग आहे किंवा अॅन्युअल जनरल, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. तर त्याची नोटीस आपल्याला प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचली आहे की नाही, तर त्याची एक नोंद आपल्याला त्या नोटीस रजिस्टरवर करावी लागते. किंवा एखादी बोर्ड मीटिंग आहे, ती बोर्ड मीटिंग समजा कंपनीचे 5 डायरेक्टर आहेत. प्रत्येक डायरेक्टरला कंपनीच्या बोर्ड मीटिंगच्या 7 दिवस अगोदर नोटीस इश्यू करायची आणि त्यांना ती नोटीस भेटली आहे याची रिसिव्ड त्या नोटीस बुकवर तुम्हाला घ्यायची आहे. आणि ती नोटीस, याचा उपयोग कधी होतो, ज्यावेळेस कंपनी कायद्यानुसार एखाद्या संस्थेमध्ये जर एखादा डायरेक्टर सलग 3 मीटिंगला अनुपस्थित असेल आणि त्याला त्या मीटिंगची पूर्णपणे कल्पना असेल आणि त्याच्याकडे पूर्ण तो रेकॉर्ड असेल, कंपनीकडे पण रेकॉर्ड आहे, त्यांना त्या मीटिंग बद्दल पूर्णपणे माहिती होती. मग तो रेकॉर्ड ईमेल थ्रू किंवा मेसेज थ्रू पण असला तरी चालतो. तर असा कुठलाही रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असताना त्यांना माहिती होतं की या तारखेला मीटिंग आहे, तरी सुद्धा ते अनुपस्थित राहिले. अशा सलग 3 मीटिंगला जर अनुपस्थिती असेल, तर संबंधित डायरेक्टरला काढण्याचा अधिकार हा इतर संचालक मंडळांना किंवा शेअर होल्डरला असतो. शेअर होल्डरचं स्पेशल रिझोल्युशन पास करून आपण
हे सगळे एव्हिडन्स प्रूफ करून आपल्याला ती प्रोसिजर फॉलो करावी लागते. पण संबंधित प्रोसिजर ही खर्चिक असते. त्याच्यामुळे आपल्याला तो एवढं पण सोपं नाहीये. पण आपल्याला हा रेकॉर्ड मेंटेन ठेवणं आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर मेंबर आणि सभासद रजिस्टर. हे कंपनीला का मेंटेन ठेवायचं? की कंपनीचे किती सभासद आहेत? त्यांचे नाव काय? त्यांचा पत्ता काय? त्यांचा ओळखपत्र म्हणून पॅन नंबर किंवा आधार नंबरचा आपण रेकॉर्ड घेतलाय का एक रेकॉर्डला? त्यानंतर त्यांनी कंपनीचे किती शेअर्स घेतले? म्हणजे कंपनीने जर एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला आणि कंपनीने ठरवलं की डिव्हिडंड वाटायचा, तर डिव्हिडंड आपल्याला त्या सभासदाच्या शेअर्सच्या प्रमाणात वाटावं लागेल. त्याचे रेकॉर्ड कुठे ठेवलेला आहे? सभासदांच्या रजिस्टरवर आपण ते मेंटेन ठेवू शकतो की XYZ सभासदाला 10% शेअर्स आहे किंवा 100 शेअर्स आहे. त्या प्रमाणात त्याला डिव्हिडंड दिला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ते एका रेकॉर्डवरनं ते अलॉट करायला सोपं जातं. मेंबर रजिस्टर कशासाठी? तर कंपनीचे किती सभासद आहेत, त्यांचे नाव काय, पत्ता काय, त्यांचा ओळखपत्र नंबर काय. मी इथं एक मुद्दा टाकायचा विसरलो, जर शेतकरी उत्पादक कंपनीचे मेंबर्स असतील, तर त्यांचं प्रॉडक्ट काय, ते त्यांच्या जमिनीत कोणतं प्रॉडक्ट घेता, कोणतं पीक घेता, याची सुद्धा नोंद तुम्हाला त्या मेंबर रजिस्टरमध्ये करता येऊ शकते. आणि त्यांनी कंपनीचे किती शेअर्स घेतले, याची नोंद ठेवण्यासाठी आपल्याला मेंबर किंवा सभासद रजिस्टर आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. त्याच्यानंतरून सभासद भाग म्हणजे शेअर्स ट्रान्सफर रजिस्टर. म्हणजे कंपनीच्या त्या सभासदांनी त्यांच्या नावाचे भाग जर कोणाला ट्रान्सफर करायचे असतील, त्याची नोंद ठेवण्यासाठी आपल्याला हे रजिस्टर मेंटेन ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल XYZ कंपनीचे 1,00,000 शेअर्स आहे. रुपये 1,00,000चे शेअर्स आहे. ₹10 एक शेअर आहे. म्हणजे ₹10,000 शेअर्स आहे. त्यापैकी पहिल्या मेंबरच्या नावाने 1 नंबर पासून ते 1,000 पर्यंतचे शेअर्स पहिल्या नंबरच्या शेअर होल्डरला आहे, सभासदाने. तर त्या सभासदाने काय केलं, बोर्डाचं अप्रुव्हल घेऊन, बोर्डाला इंटिमेट करून आणि बोर्डाने अप्रुव्हल दिल्यानंतरून त्याच्या मालकीचे 50% शेअर्स त्याच्या बायकोला ट्रान्सफर केले, वाईफला ट्रान्सफर केले. म्हणजे काय की 1 नंबर पासून ते 500 नंबर पर्यंतचे शेअर्स, म्हणजे ₹5,000 पर्यंतचे शेअर्स त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि 501 नंबर पासून ते 1000 नंबर पर्यंतचे शेअर्स म्हणजे 5,000 शेअर्स त्यांनी त्यांच्या वाईफला ट्रान्सफर केले. याची सविस्तर नोंद त्या ट्रान्सफर रजिस्टरवर करावी लागते. त्याची नोंद आपल्याला सभासद रजिस्टरवर पण अपडेट करावं लागतं. त्याची नोंद आपल्याला शेअर सर्टिफिकेटवर पण करावी लागते. त्या शेअर सर्टिफिकेट पण आपल्याला तिथे मेन्शन करावं लागतं आणि नवीन सर्टिफिकेट करावं लागतं. म्हणून सभासद भाग म्हणजे शेअर ट्रान्सफर रजिस्टर आपल्याला अपडेट करणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर कंपनीने कुठलं कर्ज घेतलंय का? कंपनीने कुठलं कर्ज घेतलंय का? किंवा कंपनीने कुठे इन्व्हेस्टमेंट केली का? किंवा कंपनीने कोणाला गॅरंटी दिली का? किंवा कंपनीने कोणाला सिक्युरिटी दिली का? तर त्याबाबतचं रजिस्टर ते नोंद अपडेट करण्यासाठी त्याबाबतचं रजिस्टर आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे इथं कसं की कंपनीने जर कंपनीच्या संचालकास किंवा सभासदास काही रक्कम कर्ज म्हणून दिली असेल, ऍडव्हान्स म्हणून दिली असेल, तर ती नोंद तिथं आली पाहिजे. किंवा कंपनीने इतर कंपनीचे शेअर्स घेतले असेल, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने दुसऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर, किंवा कंपनी सभासदाच्या कर्जासाठी कंपनीने सभासदाच्या कर्जासाठी कंपनीने गॅरंटी अदा केली असेल किंवा काही सिक्युरिटी कंपनीची काही असेट दिली असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला त्याची नोंद तिथं कंपनीच्या रजिस्टरला मेंटेन ठेवावी लागते. जेणेकरून याची नोंद आणि त्याच्या कंडिशन्स आपल्याला तिथं अपडेट ठेवाव्या लागतात. त्याच्यानंतर येतं कंपनीचा करारनामे रजिस्टर. म्हणजे काय की कंपनीने कोणता करार केला आहे, त्याच्या कंडिशन्स काय काय आहेत, त्या कराराची मुदत किती आहे, याची सविस्तर नोंद या रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवणं आवश्यक असतं. आता अग्रीमेंट म्हणजे कंपनी कोणासोबत करार करू शकते. तर आता स्मार्ट मध्ये बघतोय की कॉर्पोरेट अग्रीमेंट चालू आहे सध्या. तर कॉर्पोरेट अग्रीमेंट म्हणजे एखादी कंपनी आपण त्याच्यासोबत करार करणार, ती आपलं प्रोडक्ट घेणार, कोणत्या प्रमाणात घेणार, कोणत्या रकमेने घेणार, किती ठरलेल्या प्राइसने घेणार, त्यांना किती क्वांटिटी मध्ये पाहिजे, क्वार्टरली पाहिजे का 6 मंथली पाहिजे का इयरली पाहिजे, आणि ते कशा प्रमाणात पाहिजे, कशा पद्धतीने पॅक करून पाहिजे, कुठल्या लोकेशनला पाहिजे, कुठल्या टेम्परेचर मध्ये पाहिजे, हे सगळ्या कंडिशन्स आल्या. या कंडिशन्स आपल्याला त्या कंपनीच्या करारनामे रजिस्टरवर आपल्याला मेंटेन ठेवावे लागतात. बरं, हा करार करताना आपल्याला कंपनीमध्ये ठराव करायचा आहे. मग ठराव करताना, हा करार करताना आपल्याला कोणते डायरेक्टर ऑथराईज केलेले आहेत,
त्यांनी तसा ठराव आपल्याला रेकॉर्डला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने कंपनीचं करारनामे रजिस्टर आपल्याला तिथं मेंटेन ठेवायचं आहे. त्यानंतर कंपनीचं संचालक रजिस्टर. ही कंपनी रजिस्टर होताना कंपनीचे संचालक कोण होते, त्यांचा संचालक आयडी क्रमांक कुठला, त्या काही संचालकांना काही मुदतीपर्यंतच आपण अपॉइंट केलेलं असतं, तर त्यांची मुदत कुठपर्यंतची आहे, याची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद आपल्याला याच्यामध्ये ठेवावी लागते. कंपनीचा संचालक म्हणून कोण अपॉइंट केलेलं आहे, त्या संचालकाचा अधिकार केवढा आहे, तो टेम्पररी संचालक आहे का टेक्निकल संचालक म्हणून आपण त्याला अपॉइंट केलं आहे, काही मुदतीपर्यंतच त्याला संचालक म्हणून अपॉइंट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संचालकांचा एक रजिस्टर आपल्याला तिथं मेंटेन ठेवावं लागतं. त्यानंतर चार्ज रजिस्टर, हे सर्वात महत्वाचं रजिस्टर. कंपनीने बँकेतून अथवा फायनान्शियल संस्थेकडून, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं असेल आणि त्यासाठी कंपनीने संचालकांची किंवा सभासदांची किंवा त्रयस्थ व्यक्तीची काही प्रॉपर्टी म्हणजेच येणे जागा, घर, गाळा किंवा इतर अचल प्रॉपर्टी जर सदर वित्तीय संस्थेकडे इथं थोडं चुकलंय, गहाण म्हणायचं होतं इथं, तर गहाण ठेवले असेल तर त्याची नोंद ठेवण्यासाठी संबंधित रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे संबंधित कंपनीने एक त्यांच्या संचालकांची येणे जागा घेऊन कंपनीच्या बिझनेससाठी जे लोन घेतलेलं आहे, ते लोन घेण्यासाठी ती जागा आपण तारण म्हणून ठेवली असेल, त्या वित्तीय संस्थेकडे गहाण म्हणून ठेवली असेल, तर त्यासाठीची नोंद आपल्याला त्या रजिस्टरमध्ये ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये कंपनी पण सिक्युअर असते. यामध्ये संबंधित डायरेक्टरची प्रॉपर्टी पण सिक्युअर असते. संबंधित डायरेक्टर पण सिक्युअर असतो. यामध्ये ज्या संस्थेकडनं आपण लोन घेतलेलं आहे, ती संस्था सुद्धा सिक्युअर असते. त्यानंतर नाही तर पुढचं डिपॉझिट रजिस्टर. डिपॉझिट रजिस्टर म्हणजे काय, की कंपनीने काही व्यवहारांकरिता डिपॉझिट घेतले असेल, तर त्याचा रेकॉर्ड अपडेट ठेवायचा असतो. डिपॉझिट म्हणजे काय, की एक व्यावहारिक डिपॉझिट म्हणजे कंपनीने गाळे बांधले आणि ते गाळे बांधताना कंपनीने काही शेती म्हणजे तो गाळा काही कारणास्तव रेंटवर दिला. तर रेंटवर देताना आपण तिथं डिपॉझिट म्हणून आपण ते घेणार त्यांच्याकडनं काही रक्कम. तर ती डिपॉझिट रक्कम आपण तिथे ठेवू शकतो आणि ते डिपॉझिट किती वेळेसाठी आहे, किती रकमेसाठी आहे आणि किंवा कंपनीकडे एखाद्या वर्षी जर चांगला फंड जमा झाला, तर त्या रकमेचा काही पोर्शन ते एफ-डी म्हणून करू शकतात, फिक्स्ड डिपॉझिट म्हणून. तर ती फिक्स्ड डिपॉझिट किती किती सालासाठी आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट रेट काय आहे, किती वर्षांनी ती मॅच्युअर होणार आहे, मॅच्युअर करताना सहीचे अधिकार कोणाला असणार आहे, या पद्धतीची रेकॉर्डिंग आपल्याला त्या डिपॉझिट रजिस्टरवर मेंटेन ठेवायची असते. अशा पद्धतीने आपण कंपनीचा वैधानिक रेकॉर्ड आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. याशिवाय कंपनीला जर वाटलं तर ते अतिरिक्त रजिस्टर सुद्धा त्यांच्या सोयीप्रमाणे इथं ठेवू शकतात आणि त्या पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करू शकतात त्यांच्या सोयीने. याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करतो, की बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये ऑलरेडी मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पण लॉकडाऊनच्या सिच्युएशनमुळे ते रजिस्टर आमच्यापर्यंत अजूनही आले नाही आणि ते 15 जून नंतर म्हणजे मागच्याच वेळेस त्यांनी सांगितलं, की 15 जून नंतरूनच ते तुम्हाला अलॉट होतील. तर ते एक 11 in 1 म्हणजे हे जे कंपनीला जे रेकॉर्ड रजिस्टर मेंटेन करायचे असतात ना, ते रजिस्टर मेंटेन करण्यासाठी एक 11 हे 9+2 असे वेगवेगळे रजिस्टर असतात. ते एकाच रजिस्टरमध्ये सगळ्या प्रकारचे रजिस्टर मेंटेन करता येईल अशा पद्धतीचं एक रजिस्टर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते आम्ही मुंबईवरनं ऑलरेडी मागवलं आहे. ते आम्ही तुमच्या कंपन्यांना अलॉट नक्कीच करणार आहे आमच्याकडे आल्यानंतर. तर तो रेकॉर्ड कसा मेंटेन करायचा, कसा अपडेट ठेवायचा याचं सुद्धा तिथं डिस्कशनमध्ये आम्ही तुम्हाला तिथं देऊ. पण अशा पद्धतीने तुम्हाला हा वैधानिक रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ते रजिस्टर आल्यानंतर तुम्हाला आम्ही ते अलॉट करू. अपडेट कसं करायचं याचं सुद्धा एक ट्रेनिंग त्याचं देऊ आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते रेकॉर्ड तिथे मेंटेन करायचे आहे. मग हे रेकॉर्ड मेंटेनन्स आपल्याला फायनान्शियल रेकॉर्ड, स्टॅट्युटरी रेकॉर्ड या 2 याच्यात विभागायचं आहे. हे सगळं कशासाठी? तर मी तुम्हाला जे दुसरं उदाहरण दिलं होतं, त्या दुसऱ्या उदाहरणात संबंधित डायरेक्टर जिवंत होते किंवा जिवंत होते म्हणून हे सगळे ते अलॉट करू शकले किंवा त्यांच्या नंतरच्या लोकांना या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन राहील. पण हे सगळं कशासाठी रेकॉर्ड करण्यासाठी? तर इन केस ऑफ आपलं शरीर नश्वर आहे. आपला मृत्यू झाल्यानंतर
आपण कोणते रजिस्टर मेंटेन केले आहे, कंपनीसाठी आपण कोणता व्यवहार केला आहे, तो व्यवहार करताना कोणता डायरेक्टर ऑथराइज होता, त्यांनी आपल्याकडे कोणते कोणते कंडिशन्स मांडले आहेत, त्याचं त्या व्यवहारांसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, या सगळ्यांची नोंद योग्य पद्धतीने असेल तरच पुढे आपल्या नंतरून आपली कोणी दुसरा पर्सन जो जागा घेणार आहे त्याला योग्य पद्धतीने तो रेकॉर्ड हँडओव्हर केला जातो आणि तो तिथून पुढे कंपनीचा व्यवसाय चालू करत असतो. कारण की कंपनी ही एक पूर्ण तिची स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे, स्वायत्त संस्था आहे. त्याच्याशिवाय कंपनीचे आपण फक्त ऑथराइज पर्सन आहोत. कंपनीसाठी आपण काय करतोय, कुठून पैसा आणतोय, कुठं पैसा इन्व्हेस्ट करतोय, कंपनीसाठी काय खर्च करतोय, कंपनी नफ्यात आहे का कंपनी तोट्यात आहे, याचा रेकॉर्ड आपल्याला फायनान्शियल रेकॉर्ड मध्ये येतो. पण कंपनीचा व्यवहार करताना, कंपनीचं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळताना, कंपनीचे करार कुठे झाले, कंपनीचे संचालक म्हणून कोण रजिस्टर होते, कंपनीने डिपॉझिट किती केले, कंपनीने चार्ज कुठे रजिस्टर केला, त्याच्यानंतरून कंपनीने प्रोसिडिंग बुक कसं मेंटेन करा, कंपनीचे सभासद किती आहेत, ते सभासद म्हणून ट्रान्सफर किती झाले, कंपनीने कर्ज कोणाला दिले का इन्व्हेस्टमेंट, याची योग्य नोंद योग्य वेळी जर केली तर आपल्या नंतरच्या येणाऱ्या संचालकांना किंवा मेंबरला त्याची नोंद ही ते हँडल करताना सोपं जातं आणि ते पुढे कंपनीचा व्यवहार व्यवस्थितपणे हँडल करू शकतात. यासाठी जर आता कोणाला क्वेश्चन आन्सर असेल तर एकेकाने हँड रेज करून त्यांनी त्यांचा क्वेश्चन टाकावा आणि काइंडली त्यांनी त्यांचा क्वेश्चन मेसेज बॉक्स मध्ये पण टाकला तर आपण त्याचं आन्सरिंग करू. आपल्याकडे अर्धा तास आहेतच. कुणाल, हॅलो कुणाल, कुणाल, हॅलो. हा कुणाल बोल. हा सर. हॅलो. थोडं इकडे. कोणाला क्वेश्चन आन्सर करायचे असेल तर त्यांना सांगून दे. जी 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 सर. जर कुणाला काही प्रश्न असतील, आजचं हे वेबिनार झालंय त्या संदर्भात कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेजचा ऑप्शन यूज करून ते प्रश्न विचारू शकता. हँड रेजचा ऑप्शन आपल्या चॅट बॉक्सच्या शेजारी आहे. एक याच्यामध्ये आहे वासुदेव पाटील सरांनी केलंय की सर्व रजिस्टरचे फॉर्मॅट हे सांगतो की ऑलरेडी रजिस्टरचे फॉर्मॅट आहेतच, पण ऑलरेडी अशा पद्धतीचे रजिस्टर मी तुम्हाला बोललो की एका रजिस्टर मध्ये सगळं मेंटेन केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ऑलरेडी ते रजिस्टरचं आहे, आम्ही मागवलेलं आहे, तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करू. आमचा तोच प्रयत्न राहील. एक रमेश पाटील सरांचा क्वेश्चन होता, त्यांनी ऍड्रेस केला होता. हा सर. रमेश सर, तुम्ही माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता सरांना. नाही आहे तो प्रश्न. नाही, हे रजिस्टर चॅट बॉक्स मध्ये आलंय दीपक पाटील सरांचं. हे रजिस्टर दरवर्षी नवीन. हा हॅलो, रमेश पाटील. हा बोला सर. हा, माझी अशा अपेक्षा आहे किंवा एक या निमित्तानं मागणी आहे तर आपल्या कार्यालयात हे रजिस्टर सगळे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळतील का किंवा कशा नोंदी घेतल्या? मी तुम्हाला तेच सांगितलं सर की तुमची कंपनी का कुठली प्रायव्हेट? नाही नाही, म्हणजे दुसऱ्या संस्था आहे, सरकारी पाणी वापर संस्था आहे. पण ही संस्था मी या सीड इंडिया तर्फे प्रशिक्षण घेऊन राहिलेलो आहे. बरोबर. हा, मी प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्याकडे. तर त्या दृष्टीने प्राथमिक माहिती बाकी काय. 15 जून नंतरून आहे ना आमच्या संस्थेत ते ना येणार आहेत. ते जे रजिस्टर मी मागवलेत ना ते 15 जून नंतरून येणार आहेत. त्यावेळेस म्हणजे तुमच्या स्टॉकला जर एखादी एंट्री घ्यायची असेल, म्हणजे स्टॉकला एखादा तर कॅशबुक कशी घ्यायची, स्टॉकला क्रेडिट डेबिट द्यायचं असेल किंवा तुम्ही घेऊ शकता, आमच्याकडनं परचेस करू शकता. कारण की ते रजिस्टर मी नाशिक मध्ये बरंच फिरलो, नाशिकच्या बऱ्याचशा स्टेशनरी दुकानामध्ये ते अवेलेबल नाहीये. ते मुंबई किंवा दिल्लीवरनं मागवावं लागतं. तर तिकडनं ते ऑनलाईन आम्ही मागवलेलं आहे स्टॉक मध्ये. आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू, प्लस तुम्हाला आम्ही ते अपडेटही करून देऊ.
सर्व कसं प्रकारचे अपडेट रजिस्टर. करायचं याचं एक थोडक्यात नॉलेज पण देऊ तुम्हाला तिथे. हो हो, तर आम्हाला तुमचा ऍड्रेस द्या ऑफिसचा, मग हे होईल. चालेल. कुणाल आपला ऍड्रेस मेसेज मध्ये टाकून दे. हो सर, हो. त्यानंतर एक दीपक पाटील सरांनी क्वेश्चन विचारलाय, हे रजिस्टर दरवर्षी नवीन करायचे आहे का? तर पाटील सर दरवर्षी नवीन नाही करायचे, फक्त दरवर्षी रेकॉर्ड अपडेट Continue. करायचा, तर जसं बदल होत राहील तसं. कंटिन्यू रजिस्टर करायचं. संपलं, रजिस्टरचे त्या एंट्रीचे पेजेस संपले तर तुम्हाला ते नवीन करणंच आहे पुढचं. पण दरवर्षी वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करण्याची गरज नसते. फक्त तुम्हाला डेट वाईज जे पण बदल घडतायत ते बदल तुम्हाला त्या कॉलम मध्ये भरायचे राहतात. कंटिन्यू करायचं ते. हो हो. जी धन्यवाद सर. जर अजून कुणाला काही प्रश्न असेल तर हँड्रेडचा ऑप्शन यूज करून. जी अनिल यादव सरांचा प्रश्न. अनिल यादव सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला अनम्यूट केलं आहे. हॅलो, येतोय का आवाज? हा सर. येतोय का आवाज? हो येतोय. हा, तुम्ही सर नमस्कार. तुम्ही नमस्कार. मगाशी म्हणला की संचालकांनी काय खर्च केला स्वतः चहा पाण्याला किंवा एखाद्या वस्तू खरेदीसाठी कंपनीकडे पैसे नाहीत, त्यांनी स्वतः खर्च केला, तर त्याची बरं, नोंद रोजकिर्दमध्ये कुठे येईल? की रोजकिर्दमध्ये मध्ये तुम्ही कंपनीला उधार आता तुमच्या समोर असं समजा की वही ओपन केली तुम्ही, बरोबर? हा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वही आपल्या स्वतःच्या डाव्या हाताच्या साईडला आपण कंपनीकडे जो पैसा येणार आहे त्याची नोंद करणार आहे. आपल्या बरोबर. डाव्या हाताला, बरं का? हा. म्हणजे कंपनीची वहीची जी आपल्या बाजूची डावी बाजू आहे ना, तिथं आपण ती नोंद करणार. तिथं तुम्ही हा. जर कंपनीला पैसे दिलेले असतील ना, तर तिथं लोन फ्रॉम डायरेक्टर किंवा संचालकाकडून उधार घेतले, अशा हेड खाली तुम्ही ते नोंद करू शकता. किती रक्कम किती प्रमाणात घेतली, कोणत्या तारखेला घेतली, अशी नोंद तुम्ही तिथं ठेवू शकता. इन्कम सेक्शन मध्ये घ्यायची. हा, इन्कम सेक्शन मध्ये घ्यायची, पण त्याची हा. रेकॉर्ड करताना, ऑडिट मध्ये रेकॉर्ड करताना ती कंपनीकडनं तुम्हाला देणं आहे या विभागात होईल. हा. हा. बरं, ठीक आहे. इथं आम्हाला इथे क्वेश्चन आहे की आम्हाला तुम्हाला कन्सल्टंट नेमायचा असेल तर मी ऑलरेडी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे मॅडम, तर तो नंबर सेव्ह करून घ्या. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. सरांचं बीडीसी कॉर्पोरेट सर्व्हिसेसचं सांगायचं ठरलं तर मागील जे लॉकडाऊन होता, तर सरांच्या अंडर साधारणतः 550च्या जवळपास कंपन्या सरांनी रजिस्टर केल्या होत्या मागे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या. तर सरांचं कंपनी रजिस्ट्रेशन त्याचबरोबर कंपनीचे ऑडिट्स या संदर्भात चांगलंच सखोल ज्ञान आहे. तर जर कुणाला काही प्रश्न असतील तर सरांना तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर सरांनी जो त्यांचा फोन नंबर आहे तो सुद्धा टाकलेला आहे. जर काही तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही सरांना प्रत्यक्षपणे विचारू शकता. सरांचा नंबर स्क्रीनवर पण आहे, त्याचबरोबर मी जो आपला चॅट बॉक्स आहे त्यात पण टाकत आहोत. एक क्वेश्चन आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू करण्यासाठी मार्गदर्शन करू शकता का? हो, तुम्ही माझ्या नंबरला कॉल करा सर, मी तुम्हाला डिस्कस करेल. उद्या 10 वाजता जरी कॉल केला ना, 10 ते 11 दरम्यान, तरी आपलं डिस्कशन होऊन जाईल. बरोबर सर. अजून काही प्रश्न आहेत का कुणाला? हा आहे, क्वेश्चन आहे. जर एखाद्या शेअर धारकाने जर 1000 रुपयाचे शेअर घेतले आणि नंतर परत 2,000चे शेअर्स घ्यायचे असेल तर तो घेऊ शकतो का? तर पाटील सर तो घेऊ शकतो. जी बरोबर. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असेल तर विवेक सरांचा नंबर तसा स्क्रीनवर आहे. तर त्याचबरोबर सरांनी चॅट बॉक्स मध्ये सुद्धा आपला सरांचा नंबर त्यांनी टाकलेला आहे. तर कंपनीच्या संदर्भात काही अडचण असेल तर नक्की संपर्क साधा. जेवढे पार्टिसिपंट आहे ना, बरं का सर कुणाल, मी जेवढे पार्टिसिपंट बघतोय ना, तर तेवढे पार्टिसिपंट आपलं लेक्चर कंटिन्यू अटेंड करताय. तर त्यासाठी माझं एक सजेशन असं राहील तुम्हाला की त्यांच्याकडनं पण काही विषय घ्या. काही जर त्यांना मागच्या काही याच्यात मिस झालं असेल किंवा त्यांना पुन्हा एकदा पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं पण एक विषय घेऊन आपण त्या पद्धतीने आपलं प्रिपरेशन करू. तर जे पण पार्टिसिपंट आहे त्यांना जर ऐच्छिकता आहे की कुठला एखादा विषय त्यांना पुन्हा एकदा ऐकायचा आहे किंवा पुन्हा एकदा त्यांना लेक्चरच्या मार्फत हे करायचं आहे, तर त्यांनी आम्हाला कुणालच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मेसेजच्या थ्रू तुम्ही कळवू शकता. चालेल कुणाल?
जी बरोबर सर. 2 हँड रेज झालेले आहेत. हा. अनिल यादव सरांचाच पुन्हा हँड रेज आहेत. हॅलो अनिल हा, सर चालेल. तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो तुम्हाला हॅलो अनम्यूटच सर केलेला आहे. हॅलो सर हा, बोला कंपनी सर. हार्बर प्रोड्युसर कंपनी आहे तर हम्म. ती प्रमोटरला राजीनामा द्यायचा आहे. प्रमोटरला राजीनामा 5 डायरेक्टर आणि 5 प्रमोटर होते ना सुरुवातीला, हा, तर तर त्यापैकी प्रमोटरला राजीनामा देताना ते ऑनलाईन रजिस्टर म्हणजे ऑनलाईन त्यांचं नाव दिसत नसतं. त्या होय, केसमध्ये होय. एक शेअर ट्रान्सफरची प्रोसिजर फॉलो करायची असते. हो. SH4 फॉर्म असतो. तर बोर्ड मीटिंग घेऊन संबंधित शेअर्स कोणाला ट्रान्सफर करायचे त्याचं हा, अप्रुव्हल घ्यायचं आणि हा, SH4 फॉर्म भरायचा आणि त्याच मीटिंग मध्ये संबंधित प्रमोटरला बोलवून त्या बोर्ड मीटिंग मध्ये तो फॉर्म साईन करून घ्यायचा 2 विटनेसच्या अंतर्गत आणि हा. अ, ज्यांना ट्रान्सफर करायचे त्यांना बोलवून त्यांच्या पण सह्या घ्यायच्या राहतात आणि तो रेकॉर्ड फक्त कंपनीच्या रेकॉर्डला ठेवायचा, हा, रजिस्टर रेकॉर्डला, फाईलमध्ये. हा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं शेअर ट्रान्सफर रजिस्टर तिथे अपडेट ठेवायचा तिथे की यांच्या नावाचे शेअर्स यांना ट्रान्सफर झाले, नवीन शेअर होल्डर म्हणून त्यांचं ज्यांना ट्रान्सफर झाले त्यांची नोंद करून घ्यायची. अशा पद्धतीने ते करायचं. फक्त संचालक असतील त्यांचा राजीनामा द्यायचा असेल तर ती ऑनलाईन प्रोसेस करावी लागते आणि चलन भरून ते हे करावं लागतं. संचालकांसाठी. हा. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, एफपीसी एस्टॅब्लिश आहे, शॉर्ट टर्म लोन कसे आणि किती मिळू शकते? सर शॉर्ट टर्म लोन हे म्हणजे बँकेवर डिपेंड असतं. समजा कोणाकडनं जर तुम्हाला उधार घ्यायचं असेल एखाद्या व्यक्तीकडनं, ते कंपनीचा आणि त्या व्यक्तीचा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये ते एक वर्ष किंवा 5 वर्ष अशा पद्धतीने घेऊ शकतात. फक्त तुम्हाला तो शॉर्ट टर्म लोन रिपेड करता येईल की नाही याचं पूर्ण प्रोजेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतरून सर्व एचपीसीएलचे डायरेक्टर, सीईओ यांची एक ऑनलाईन मीटिंग घेणे. ओके, चालेल सर. चालेल, चालेल. ठीक आहे. दीपक पाटील सरांचं सजेशन आहे की एफपीसीएलचे डायरेक्टर आणि सीईओ यांची एक ऑनलाईन मीटिंग घ्यायची आणि त्यांना कामाचे स्वरूप समजून सांगायचं. तर ते पण एक मीटिंग आपण घेऊ, 1 डे सेमिनार घेऊ सर आपण त्यात. जी बरोबर सर. पुढचा नारायण सरांचा प्रश्न आहे. नारायण हा. सर तुम्हाला अनम्यूट केला आहे. प्रश्न विचारू शकता. तर ते मॅग्नेट मध्ये किती सभासद पाहिजेत? मॅग्नेटचा काय? मॅग्नेटचा जर हे करायचं त्यांच्यासाठी किती सभासद पाहिजे? मॅग्नेटला पण 250 सभासद येतात कमीत कमी. नाही, मला 100 समजलं म्हटलं काय विचारू म्हणलं. नाही, ऍक्च्युली 2 दिवसापूर्वीच त्याच्या गाईडलाईन्स आलेल्या आहे. पण आय थिंक मी एकदा बघून घेतो आणि त्यानुसार तुम्ही मला एक उद्या दुपारी कॉल करा, मग आपण बोलू माझ्या नंबरला. चालेल, किती वाजता करू सर? काही नाही, तुम्ही 11-12 नंतरून केलं तरी चालेल. बरं तीच काय वेळ तुम्ही बिझी असता म्हटलं त्यासाठी. हो, चालेल. हा, चालेल, ओके. जी धन्यवाद सर. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि एक सर्वांना आव्हान आहे की जे सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेडचं जे आपलं फेसबुक पेज आहे त्यावर पण सर्वांनी जे आहेत ते पेजला लाईक करा की जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि आम्हाला पण त्या फेसबुक पेजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर तुम्ही शेअर सुद्धा केलं तरी ते नक्कीच आम्हाला फायद्याचं राहील. आणि सर्वांना एक विनंती आहे की आपलं जे लिंक असतात जो झूमच्या लिंक्स आहेत किंवा बॅनर्स आहेत ते जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत जा. हा सर्व आपण हा सीड इंडियाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व नवीन उद्योजकांसाठी तयार केलेला आहे. तर जर सर्वांनी जर शेअरिंग केली चांगल्या प्रकारे तर आम्हाला पण त्याचा फायदा म्हणजे तुमचा एक सपोर्ट भेटत असतो. हाच आमचा फायदा आहे. तर तेवढं प्लीज सर्वांनी शेअर करत जा. मी आपल्या जे फेसबुक पेज आहेत त्याची फेसबुकची लिंक तुम्हाला टाकत आहेत. सर म्हणजे कसं असतं हे जे विषय असतात ना आमचे, हे फक्त एक फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एक ऑर्गनायझेशन बेसला हे नाही करायचं. जसं की आजचं रेकॉर्ड मेंटेनन्स होतं ना, हे प्रत्येक प्रोप्रायटरशिप पासून प्रत्येक कंपनी पॅटर्नला, प्रत्येक बिझनेस पॅटर्नला ऍप्लिकेबल राहतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सोबतच्यांना जरी याच्यामध्ये अटेंड करायला लावलं ना, ते पण सोबत राहतं. म्हणजे त्यांना पण समजून जातं सर एका प्लॅटफॉर्मवरनं असं. त्यामुळे तुम्ही स्वतः सोबत अजून दुसऱ्या तुमच्या मित्रांना ज्यांचे बिझनेस आहे त्यांना जरी शेअर करायला लावला ना तरी पण चालणार आहे याच्यामध्ये.
मौसम एनजीओ म्हणून एक आहे, त्यापैकी त्यांनी एक हा विषय बरोबर सांगितलाय. सर. जे आपले विषय हे सर्व हा. जी सर. त्यांनी आरओसी आणि आयटी कंप्लायन्सेसच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय. तर यासाठी आम्ही नक्कीच एक पुढच्या आठवड्यात प्रोग्राम ठेवतो सर, आणि त्याच्यानुसार तुम्हाला मेसेज पण येऊन जाईल. पुन्हा लक्षात राहू दे, आरओसी कंप्लायन्स आणि आयटी कंप्लायन्सेसच्या बाबतीत करून टाकू एक. कारण की आता ऑडिट करायचेच आहेत कंपन्यांचे, त्या संदर्भात एक करून टाकू. हो बरोबर सर. त्याची आवश्यकता सुद्धा आहे सर्व कंपन्यांना. येणाऱ्या शनिवारी जर करता आला तर बघ, मीच घेऊन टाकतो. चालेल सर. आपल्या फेसबुक पेजची जी लिंक आहे ती सर्व आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकली आहेत. तर कृपया सर्वांनी ते लाईक पण करा आणि शेअर जर करता आले तर अतिशय उत्तम होईल, की जेणेकरून आम्हाला पण मोटिव्हेट होतं, की आपलं पेज एवढ्या महाराष्ट्रभर जात आहेत. तर नक्कीच शेअर करा. जी. धन्यवाद विवेक सर, की आजचं जे वेबिनार आहेत ते चांगल्या प्रकारे झालं आणि आपले जे फार्मर प्रोड्युसरचे डायरेक्टर्स आहेत किंवा ज्यांना एस्टॅब्लिश करायचे आहेत कंपनी, त्या संदर्भात अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन भेटलं. कारण की आपण आता जेवढे आपले वेबिनार झाले त्या बहुतांश वेबिनार हे आपण उद्योग कोणता निवडायचा किंवा कसा निवडायचा आणि का निवडायचा या संदर्भात झाले. तर आजचं हे वेबिनार उद्योग निवडल्यानंतर तो कसा चालवायचा, कारण की अकाउंट हे सर्वात काय म्हणतात कंपनीचं